मुंबई महानगरपालिका ही आता अधिकाऱ्यांना हिरवं असं कुरण झालेलं आहे, ज्याला हिरवं गवत म्हणतो खायला, म्हणजे भ्रष्टाचार पालिका अलीकडे झाली असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई साफ करण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे अधिकारी ठाण मानून बसले आहेत, या अधिकाऱ्यांची बदली का होत नाही, का केली जात नाही, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे। आज लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। उद्या 2-4 दिवसात 8 दिवसात असेल, आचारसंहिता लागू झाली, इलेक्शन कमिशन इलेक्शन मोडवर काम करते आहे आणि अशा याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा आज बदलीस पात्र असणाऱ्या निवडणुकीच्या संहितेमध्ये न बसणाऱ्या या बदल्या त्वरित कराव्या असे आदेश सुद्धा असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली होत नाही आहे। खरं तर 2 पत्र इलेक्शन कमिशननी आणि मुख्य सचिवांनी या संदर्भात फाईल मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवली ना, त्या फाईलवर निर्णय होत काय चहल सोडून कोणी अधिकारी त्यासाठी पात्र नाही, केवळ एकमेवच अधिकारी मुंबई सांभाळू शकतात। अधिकाऱ्यांची वानवा आहे का, हुशार अधिकारी नाहीत का, हा खरा प्रश्न इथे होत आहे। याबरोबरच 3 वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई महानगरपालिकेतून होत नाहीत। त्यामध्ये मग अश्विनी भिडे आहेत, वेल्लारसू आहे, हे संधी अधिकारी सुद्धा 3 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी होऊन त्याच ठिकाणी मुंबई MMRD मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्यांना बदली करायसाठी सरकार निर्णय का घेत नाही, हा खरा प्रश्न आहे। या व्यतिरिक्त सुद्धा IASची जागा असताना नियम डावलून IRS अधिकारी सुधाकर शिंदे हा शिंदे नावाचा अधिकारी शिंदेगिरी चालवत त्या ठिकाणी ठाण मानून बसलेला आहे। खरं तर हे IAS नसताना सुद्धा या मोठ्या पदावर या अधिकाऱ्याला ठेवण्याची काय गरज आहे? यांनी काय दिवे लावलेत? मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिका गाजत असताना या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे? आणि या सगळ्यांना सुद्धा मला कळत नाही की त्यांचा डेप्युटेशन संपला असताना परत ते मूळ ठिकाणी रुजू होण्याची आवश्यकता होती, परंतु हे सुधाकर शिंदे तिथून रिलीव्हच झाले नाही। म्हणजे आज त्या महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचा IRS अधिकारी हे नियमबाह्य अनधिकृतरित्या सर्व नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवा शर्ती अटीचा भंग करून ते ठिकाणी बसू नयेत। आणि हे इतकी दादागिरी मस्ती कशाच्या भरोशावर हे सुद्धा कळत नाही। मुख्यमंत्री यावर कदाचित मिलीभगत काय आहे? मुख्यमंत्र्यावर हे अधिकारी दबावात आणतोय का? मुख्यमंत्र्याचा हात कोणी धरला यांना बदली करायसाठी? त्यांना सही करताना कोणी थांबवलाय का? हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतोय। म्हणून निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा जर ह्या बदल्या होत नसतील तर मुंबई महानगरपालिका हे आता लुटारू, भ्रष्टाचारी आणि लुटणाऱ्यांचा एक मोठा अड्डाच झाला असं म्हणायला हरकत नाही। कारण जे मर्जीतील अधिकारी आहेत असल्याने आजच्या निवडणुकीच्या तोंडावर यांची बदली केली नाही तर ते पक्षपातीपणा करू शकतात, निवडणुकीच्या त्याच्यावर प्रभाव पाडू शकतात, अशा अनेक गोष्टी यामध्ये उपस्थित होणार आहेत। केवळ सत्ताधाऱ्याला निधी देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय। सत्ताधारी आमदार, माजी नगरसेवक यांना तिजोरी लुटून दिली आणि विरोधी पक्षाच्या कोणालाही 1 रुपया सुद्धा यांनी निधी दिला नाही। म्हणजे विकास कामे करताना सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात आणि यामुळे अशा अधिकाऱ्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शीपणे होईल, पार पाडेल, हाही खरा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे। निवडणुका या फेअर होतील का, याचं उत्तर आम्ही आज आपल्या सगळ्यांना सांगतोय।
तर खरं तर या अधिकाऱ्यांना 6व्या मजल्यावर घ्या किंवा कुठला मलिकादा खायला दुसऱ्या ठिकाणी द्या, पण यांना मुंबई महापालिकेतून डचू द्या ही आमची मागणी आहे। आणि त्यासाठी मी आज चीफ इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलेलं आहे आणि यांना त्या ठिकाणी तातडीनं त्यांना त्या ठिकाणून काढून त्यांची बदली करावी अशी मागणी सुद्धा आजच्या तारखेमध्ये मी चीफ इलेक्शन कमिशनला पत्र पाठवून केलेली आहे। हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना इतकं पाठीशी का घातलं जातं, यांचं संरक्षण का घेतला जातो, हा खरा प्रश्न आहे। हे मोठमोठ्या भ्रष्टाचारामध्ये सरकारी शासनाला आणि साथ देत आहेत, गैरप्रकारामध्ये यांचा साथ मिळतोय, अनधिकृतपणे कामे केली जात आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होत आहे। म्हणूनच या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर शासनाचा हात आहे का, हा आमचा प्रश्न आहे। आणि यासाठी यांची तात्काळ बदली करण्यासाठी मी निवडणूक कमिशनला, चीफ इलेक्शन कमिशनरला मी पत्र पाठवलेलं आहे आणि यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी केलेली आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।